मित्रांनो, साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सत्या आता सर्वांना विचारतो, चला बरं माझ्याबरोबर कोण कोण येणार आहे गाडीमधनं फिरायला. अरे बाप, तू येणार आहेस का? त्यावेळी सुधाकर राव म्हणतात, नको नको, मला नाही जमणार, तुम्ही या जाऊन कुठेतरी. मग त्यावेळी आता तो आजीला विचारतो, आजी यायचं का? त्यावरती आजी म्हणते, नको, अरे मी कशाला तुमच्यामध्ये, तुम्ही दोघेही जाऊन या बरं. तेव्हा लगेचच मीरा म्हणते, आजी तुम्ही सुद्धा चला की आमच्यासोबत. त्यावरती आजी म्हणते, नको बाई, माझ्या मेली म्हातारीचं काय काम आहे उगीच तुमच्या दोघांच्या मध्ये, तुम्ही जाऊन या की, असं म्हणून आजी दोघांनाच पाठवत असतात. त्यावेळी मात्र देविका आणि निरूपाचा चेहराच पडतो, कारण त्या दोघींना यांनी विचारलेलंच नसतं. तेव्हा आता सत्या सांगतो, आजे ठीक आहे, मग मी तुला उद्या मंदिरात घेऊन जातो हा, पण आता ना धुमकेतूला मस्तपैकी राऊंड सुद्धा मारून आणतो. तेव्हा सगळेजण म्हणतात की हो. तर देविका रागातच आता मीराकडे पाहत असते आणि निरूपा सुद्धा अगदी दातहोट खात म्हणते की आता आम्ही सुद्धा आहोत ना इथे उभे, पण आम्हाला कोणी विचारलं का? नाही ना, नाही ना, मग इथे थांबून तरी काय उपयोग, चल ग देविका आपली घरी, असं म्हणून दोघीही घरी जाणार असतात. तेव्हा मीरा आता विचारते, काय हो असं का करताय हो? त्यावेळी सत्या म्हणतो, मला ना फक्त माझ्या बायकोला फिरायला घेऊन जायचंय, मग त्यामध्ये उगीच यांची गर्दी कशासाठी? त्यावेळी आजी लगेचच मीराकडनं औक्षणाचं ताट घेते आणि त्या दोघांनाही म्हणते, या बरं तुम्ही जाऊन. तेव्हा सगळेजण आता तेथून जातात. तर सत्या हा मीराचा हात हातात घेतो आणि अगदी स्टाईलमध्येच तिला गाडीत बसवतो. मग त्यानंतर आता तो सुद्धा गाडीत बसतो. तर मीरा खूप म्हणजे खूपच खुश असते आणि तितकाच सत्या देखील, कारण त्याला त्याची गाडी पुन्हा एकदा मिळालेली असते. मग त्यानंतर आता सत्या विचारतो, बोला मॅडम आता कुठे जायचंय? तेव्हा मीरा म्हणते, माझा नवरा जिकडे घेऊन जाईल ना तिकडे, आता विचारा बरं त्यांनाच. मग आता सत्या म्हणतो, चालतंय की. तेव्हा ते दोघेही आता कुठेतरी फिरायला जाऊ लागतात. तर आता लगेचच मीरा गाडीमध्ये छान असं गाणं लावते, त्यामुळे सत्याला सुद्धा अगदी प्रसन्न वाटतं. तर दुसरीकडे देविका आता रागात असते आणि ती म्हणते, आई मलाच नाही माहीत अहो कसं झालं, अहो मला वाटलं होतं त्या मीराचा चांगलाच पचका होईल, पण तसं काही झालंच नाही, बघा ना तुम्हीच आता. त्यावरती आता निरूपा म्हणते, अगं यामध्ये तर तुझी काहीच चूक नाहीये, चूक आहे ना फक्त त्या म्हातारीची. अगं तिने शहाणपत्ती करून पिशवी बदलली ना, त्यामुळेच हे सगळं घडलं. असं जेव्हा निरूपा सांगते तेव्हा मात्र आजी तेथे येते आणि सगळंच निरूपाचं बोलणं ऐकू लागते. मग आता आजीविषयी बोलत असताना देविका लगेचच खानाखुना करू लागते की आजी आलीये, पण निरूपा आता खूप वैतागलेली असते, तिला चीड आलेली असते आणि म्हणून ती आता बोलत असते की तू कसल्या खानाखुना करतीये, जरा गप्प बस ना. अगं मला माहिती आहे ना त्या पनवतीचा खूपच पुळका आहे या म्हातारीला. अगं त्या म्हातारीची ना जीभ खूपच चालते आणि कधीही डोसकं जर सटकलं ना तर कान नाक काहीही पिळते ती. तरीही देविका सारख्याच आता खानाखुना करत असते, पण निरूपा आता समजूनच घेत नसते की नक्की कशासाठी ही करतीये. तेव्हा लगेचच आता आजी या मागणं येतात आणि निरूपाचा जोरात कानच पिळतात. तेव्हा निरूपा मोठ्या मोठ्याने ओरडू लागते की प्लीज कान सोडा, प्लीज कान सोडा, पण आजी ऐकतच नाही. मग आता माझं सटकलं तर काय करीन म्हटलीस ग, असं निरूपाला विचारते. तेव्हा निरूपाची बोलतीच बंद होते आणि ती म्हणते, नाही नाही, काही नाही, काही नाही, अहो मी काहीही म्हटलेलं नाही, प्लीज माझा कान सोडा ना, असं म्हणून आता ती मोठ्या मोठ्याने ओरडू लागते. मग आता आजी मोठ्यानेच ओरडते की या पाठीमागे माझ्या मागे काहीही बोलणार नाही, हे अगोदर कबूल करा दोघी जणी. तेव्हा आता लगेचच निरूपा म्हणते, नाही नाही, नाही बोलणार, मी खरंच काही बोलणार नाही इथून पुढे. तेव्हा देविका सुद्धा म्हणते की आजी नाही नाही, मी सुद्धा इथून पुढे काही बोलणारच नाही. त्यावेळी आजी आता त्या दोघींकडून वधवून घेत असतात की बोला बरं, मी मीराला इथून पुढे त्रास नाही देणार. तेव्हा त्या दोघीही तसं कबूल करतात आणि मग नंतर आजी म्हणतात, आता फक्त तसं कान पिळलाय, पुढच्या वेळी सत्यासारखी सत्यागिरी लगेच तुम्हाला दाखवेल आणि बांधून सुद्धा ठेवेल आणि लाटण्याने चांगली बडवून काढेन, अशी आजी धमकीच देतात. त्यामुळेच या दोघीही आता खूप म्हणजे खूप घाबरतात. तेव्हा देविका म्हणते, नाही नाही, आम्ही नाही गॉसिप करणार. मग त्यानंतर जेव्हा आजी या तेथून जातात ना तेव्हा मात्र देविका आणि निरूपा घाबरूनच एकमेकींकडे पाहतात. तेव्हा देविका म्हणते की बापरे, आता काय करणार आहे तुम्ही? तेव्हा त्यांना काही पण करू दे, पण मी माझ्या मनाला वाटेल ना तेच करणार. तर दुसरीकडे मीरा आणि सत्या हे दोघेही आता गाडीतून चाललेले असतात.
तेव्हा मीरा आता सत्याकडे पाहून खूपच लाजत असते, कारण सत्या तिच्याकडे पाहून हसत असतो. काही वेळानंतर थोडं पुढे पुढे जाताना आता गाडीच मध्ये बंद पडते. त्यामुळे आता सत्या हा म्हणतो, काय झालं गाडीला अचानक? मीरा पण म्हणते, हो ना, नक्की काय झालं कळत नाहीये. तेव्हा सत्या म्हणतो, आता विचारायला हवं, पाहायला हवं अगोदर काय झालंय गाडीला. तेव्हा ती विचारते, कुणाला विचारणार? मग आता सत्या लगेचच, काय झालं ग तुला, असं काय झालं अचानक मध्ये बंद पडायला? अगं बोल की डार्लिंग, असं म्हणून तो आता तिला बोलायला सांगतो. तेव्हा आता तो म्हणतो, अगं मीच आहे तुझा सत्या, बोल ना. हे बघ, आता काही जरी अडचण असेल तर मला ती तू सांग, आपण ना ती सॉल्व करून देऊ. तेव्हा मीरा मात्र आता सत्यावर हसत असते आणि त्यालाच विचारते, काय हो, काय चाललंय काय तुमचं नक्की? मग आता सत्या हा लगेचच एकदम शांत होतो. मग मीरा विचारते, काय हो, तुम्ही काय करताय एवढ्या शांतपणे, काही ऐकताय का? तेव्हा सत्या म्हणतो, हो, गाडी सांगतीये ना नक्की काय होतंय तेच मी ऐकतोय. बोल बरं, काय म्हणत होती तू, बोल बोल. बरं असं का, ठीक आहे ठीक आहे, समजलं, मला समजलं, असं म्हणून तो मीराला सांगतो की ये धूमकेतू, तू उतर बरं खाली. तेव्हा मीरा विचारते, कशासाठी उतरायचं? सत्या म्हणतो, सांगितलंय ना तुला, उतर एकदा मग उतरायचं. तर मीरा आता लगेचच गाडीतून खाली उतरते आणि सत्या देखील. मग आता खाली उतरल्यानंतर मीरा विचारते, काय हो, काय चाललंय तुमचं, काय वेडेचाळे चालले आहेत, आता सांगा बरं नक्की काय झालं. तेव्हा सत्या म्हणतो, अगं गाडी काय सांगत होती ना ते मी ऐकत होतो. तेव्हा मीरा विचारते, काय म्हणायचंय मग तुमच्या गाडीला? मग आता सत्या म्हणतो, गाडीचं एवढंच म्हणणं आहे की एवढी सुंदर बायको शेजारी बसली, तिला घेऊन मी लॉंग ड्राईव्हला चाललोय, तर मी फक्त तिला फिरवूनच आणणार का? कारण गाडी असं म्हणतीये की बायकोला भाजलेलं कणीस खाऊ घालणार आहे की नाही. मग आता मीरा खूपच लाजू लागते आणि त्या बुट्ट्याच्या स्टॉलकडे पाहू लागते. तेव्हा सत्या सुद्धा तिच्याकडे पाहून आता हसतो आणि मग त्यानंतर तो एकदम इमोशनल होतो आणि म्हणतो, धूमकेतू, अगं माझ्यासाठी तू खरंच खूप कष्ट घेतीयेस, अगं माझाच विचार करून तू माझ्यासाठी गाडी घेऊन आलीस आणि तू ही गाडी घेऊन आलीस म्हणून गाडी सुद्धा अगदी तुझाच विचार करतीये. आणि असंही आपल्या दोघांना जास्त निवांत वेळ तरी कुठे भेटतो सांग ना. तेव्हा मीरा म्हणते, अरे वा, खूपच भारी, हा, मी तुम्हाला आतापर्यंत माझ्या मनातलं ओळखायला शिकवू शकले नाही, पण तुमच्या गाडीने लवकरच शिकवलं की तुम्हाला. तेव्हा सत्या आता मीराकडे पाहून खूप वेळ हसतच असतो, तर मीराही त्याच्याकडे पाहून खूप गोड लाजते. त्यानंतर सत्या आणि मीरा दोघेही त्या बुट्ट्याच्या स्टॉलजवळ जातात. अगदी आनंदाने तो बुट्टा खाऊ लागतात. ते दोघेही सततच असे एकमेकांकडे पाहत असतात आणि मग सत्या मीराकडे काही वेळानंतर पाहू लागतो, कारण मीराला बुट्टा खाताना त्याने पाहिल्यानंतर त्याची नजरच तिच्यावरून हटत नसते, कारण मीरासुद्धा खूप खुश असते. तेव्हा सत्याच्या दाढीवर थोडासा असा बुट्टा लागतो, त्यामुळे मीरा त्याला दाखवत असते इथे ते पडलंय म्हणून. त्यावेळी आता सत्या विचारतो, काय झालं? तेव्हा मीरा आता ॲक्शन करून दाखवत असते की पहा, अहो तुमच्या दाढीला तो बुट्टा लागलाय, पण अजूनही सत्याला समजतच नसतं. मग आता मीरा अगदी प्रेमानेच स्वतःहून थोडी पुढे जाते आणि लाजत लाजतच अगदी त्याच्या दाढीवर पडलेला तो बुट्टा स्वच्छ करते. तेव्हा सत्यासुद्धा हसूनच मीराकडे पाहतो. मग दोघेही एकमेकांकडे खूप वेळ पाहतच राहतात. मग आता त्यानंतर दोघांचाही बुट्टा खाऊन होतो. तेव्हा मीरा विचारते, काय हो, आता हे खाऊन झाल्यानंतर तुमची गाडी सुरू होईल ना? तेव्हा सत्या म्हणतो, चल की मग गाडीलाच जाऊन विचारूयात. मग आता ते दोघेही हळूहळू गाडीच्या दिशेने जातात. तेव्हा आता गाडीत जाऊन बसल्यानंतर सत्या गाडी स्टार्ट करतो. तेव्हा खरोखरच ती गाडी आता सुरू होते. ते पाहून मीराला खूप म्हणजे खूपच आनंद होतो. तेव्हा मीरा सत्याकडे पाहतच राहते. मग सत्या तिला शब्द देतो की आज इथून पुढे मी अजिबात तुझ्या शब्दाबाहेर नसणार. तेव्हा मीरा विचारते, खरंच का? सत्या म्हणतो, हो, इथून पुढे मी फक्त तुझं ऐकणार आणि आपली गाडीसुद्धा तुझंच ऐकणार आहे. मग आता मीरा अजूनच लाजू लागते, कारण सत्या अगदी रोमॅन्टिकच बोलत असतो. मीराला खूप लाजल्यासारखं होत असतं. त्यानंतर आता सत्या समोर न पाहता मीराकडे पाहूनच सारखी सारखी गाडी चालवतो. मीरा म्हणते, अहो पुढे पहा जरा, तरीही सत्या काही ऐकतच नाही. तर आता दुसरीकडे शलाकाही विक्रांतभोवती वाद घालत असते. त्याला म्हणत असते की विक्रांत, अरे काय चाललंय तुझं नक्की? मला तर कळतच नाहीये, तुझा नेक्स्ट प्लॅन नक्की काय असणार आहे, बोल की. अरे तू लवकरात लवकर ठरवून काहीतरी ॲक्शन घ्यायला सुद्धा हवी आहेस. तेव्हा विक्रांत म्हणतो, अगं तोच विचार करतोय मी.
मग आता ती म्हणते अरे पण नक्की काय करणार. तेव्हा तो म्हणतो आता ताई पण करून किंवा घाई करून काहीही उपयोग होणार नाही. आता इथून पुढे जे काही करावं लागेल ना ते अगदी सांभाळून आपल्याला ॲक्शन घ्यावी लागेल. तेव्हा लगेचच आता निरूपाचा फोन येतो. मग विक्रांत मोबाईलमध्ये पाहतो तर आता निरूपाचा कॉल आलेला पाहून तो म्हणतो आली ही कटकट. मग आता रागातच तो कॉल रिसीव करतो. तेव्हा काय आहे असं तो जरा झिडकारूनच तिच्याबरोबर तुटकपणे बोलतो. त्यामुळे निरूपा म्हणते अहो व्याही बुवा. तेव्हा विक्रांत पुन्हा तोच डायलॉग मारतो की तुम्हाला 1000 वेळा सांगितलंय ना विक्रांत किंवा मिस्टर ढवळीकर म्हणा. अहो किती वेळा सांगायची एक गोष्ट पुन्हा पुन्हा तेच तेच आपलं. त्यावेळी निरूपा म्हणते अहो ते महत्त्वाचं नाही आहे ना पण. अहो मी तुम्हाला जे सांगते ना ते खरं तर खूप महत्त्वाचं आहे. अहो त्या सत्याने ना स्वतःसाठी गाडी विकत घेतली आहे आणि आता तो रस्त्यावरती अगदी बिनधास्तपणे गाडीसुद्धा चालवणार. आणि आता स्वतःचीच गाडी म्हटल्यानंतर त्याला तरी कोण अडवणार आहे तुम्ही सांगा बरं. तेव्हा विक्रांत आता धक्क्यानेच म्हणतो की हॉट पण त्या भिकारड्याकडे एवढे पैसे आलेच कुठून सांगा बरं. म्हणजे एवढी मोठी गाडी त्याने घेतली सांगा पटकन. त्यावेळी निरूपा म्हणते अहो ती आहे ना त्याची बायको मीरा तिनेच डोसकं लावले. कारण माझ्या सासूबाईने तिला ते दागिने दिले आणि तिने ते दागिने गहाण ठेवले आणि त्याच्यासाठी एक गाडी घेऊन दिली. आणि आता तुम्ही बघाच ते दोघे राजाराणी गाडीत बसून फिरायला सुद्धा गेले आहेत. पण मी आता सध्या काही बोलू शकत नाहीये ना कारण माझ्या एका सुनेचे बाबा आहेत ना ते दुबईला आहेत. त्यातल्या त्यात मी त्यांना अजून भेटलेले सुद्धा नाहीये. आणि दुसऱ्या सुनेचे बाबा तर तुम्ही आहात. आता तुम्हीच तिला काही दिलं नाही आणि आता कुठल्या तोंडाने त्या मीराला तरी बोलायचं तुम्ही सांगा बरं. असं ती विक्रमला स्वतःच्या जाळ्यात बोलण्यात अडकवत म्हणत असते. तेव्हा आता निरूपाचा हाच प्लॅन असतो की काहीही करून विक्रमला कमीपणा दाखवायचा म्हणजे तो सुतासारखा सरळ होईल आणि त्याच्या लेकीसाठी काहीतरी मोठी अशी भेटवस्तू देईल जेणेकरून मीरासमोर ती मला मिरवायला सत्यासमोर तेच गुणगान गायला. त्यावेळी आता विक्रांत रागाच्या भरातच म्हणतो हे पहा उद्या सकाळी मी एक भेटवस्तू घेऊन येणार आहे. ती बघून ना अगदी तुमचे डोळेसुद्धा दिपतील. तेव्हा शलाका म्हणते हो जाऊयात आपण. त्याच वेळी आता निरूपा काही बोलणार तितक्यात विक्रांत आता लगेचच फोन ठेवतो. तर आता निरूपाचा प्लॅन हा सक्सेस होणार असतो आणि ती म्हणते बघाच आता तुम्ही काय ते असं म्हणून ती आता हसते. आणि त्यानंतर लगेचच मनात वेगळाच विचार येतो. तिला असं वाटत असतं की कधी एकदा दुसरा दिवस उगवतोय आणि हा विक्रांत त्याच्या लेकीसाठी काय काय आणतोय म्हणजे मला सत्याला तसं डिवचायला. आणि असं म्हणत म्हणतच ती आता तेथून निघते. त्यानंतर आता इकडे सत्या आणि मीरा दोघेही बाहेरून फिरून आलेले असतात. जेवण वगैरे करतात आणि मग त्यानंतर झोपण्याची तयारी करत असतात. तेव्हा सत्या आता काही लवकर झोपत नसतो. तो नुसता आपल्या इरझऱ्या घालत असतो. मग आता मीरा म्हणते अहो काय झालं तुम्हाला झोपायचं नाही आहे का. नुसतं आपलं मगापासून इरझऱ्या घालण्याचं काम सुरू आहे. तेव्हा सत्या म्हणतो मला झोप खूप आली आहे पण प्रॉब्लेम काय आहे ना मला इथे झोपच येत नाही आहे. त्यावरती मीरा विचारते कशी झोप येणार कारण आता तर तुमची ती डार्लिंग आली आहे ना तुमच्याकडे. मागच्या वेळीसुद्धा असंच चाललं होतं तुमचं नुसतं म्हणजे खोलीतून गाडीकडे आणि गाडीतून खोलीकडे असंच सारखं इरझऱ्या घालायचं काम सुरू होतं बरोबर ना. तेव्हा सत्या म्हणतो अगं धुमके मी फक्त आपला असंच म्हणतोय असं म्हणून तो तिला समजावण्याचा प्रयत्न करतो. तर मीरा आता रागात म्हणते तुम्ही ना तर काही बोलूच नका. अहो मला माहीत आहे ना तुमच्या त्या डार्लिंगवर म्हणजे गाडीवर किती जीव आहे ते. अहो गाडीपुढे आमची काय किंमत आहे काहीच नाही. आणि आम्हाला सारखं सारखं तुम्ही असं म्हणून मीरा खूपच बडबड करत असते. त्यावेळी सत्या मात्र आता तिच्या तोंडावरच हात ठेवतो आणि गप्प बस असं म्हणतो. मग आता ती विचारते काय झालं. तेव्हा सत्या म्हणतो एकदा तोंडाचा पट्टा सुरू केला तर तो थांबायचं नाव घेतो की नाही की एकदा सुरू केला तर तो आपला भरभर नुसता चालवायचा सारखी आपली चाव 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 चाव. आणि हे ना असं असतं तुम्हा बायकांचं. तेव्हा मीरा विचारते बायकांचं काय हो पण तुम्हाला पुरुषांचं कसं असतं ते माहिती आहे का. अहो बायका तरी तुम्हाला एवढा जीव लावतायत पण तुम्हाला काहीच पडलं नाही त्याचं. अहो आम्ही बायका तर तुमच्यासाठी केवढं काय काय करत असतो पण तुम्ही तर काय असं म्हणून आता मला खूप काही बोलते आणि जरा वैतागतेस. तेव्हा सत्या म्हणतो
तुम्हाला तर ना फक्त समोरच्याचं डोसकंच फोडता येतं. अगं कुठचा विषय आहे आणि तू कुठे घेऊन चाललीस? तेव्हा मीरा विचारते, मी आणि कुठे घेऊन जाणार मी? अहो तुम्हीच नुसती किरकिर लावून ठेवली आहे आणि मी तर आपली अंथरूण घालून सुद्धा अगदी तयार आहे. तुम्हाला झोपेचा विसर पडलाय त्याला मी तरी काय करणार? असं म्हणून मीरा पुन्हा एकदा आपला तोंडाचा पट्टा तसाच सुरू ठेवते. तेव्हा मग सत्या काय करतो तर मीराचं तोंड पुन्हा एकदा असं तिला इशारा करूनच गप्प करतो आणि म्हणतो, आता तोंडातून एक शब्द सुद्धा काढायचा नाही, समजलं? मग मीरा आता त्याच्याकडे खूप वेळ प्रेमाने पाहतच राहते. तेव्हा सत्या सांगतो, आता माझं बोलून झाल्याशिवाय एक शब्द सुद्धा तू बोलायचा नाहीस, कारण मला तू आणि माझी डार्लिंग तुम्ही दोघीही जवळ हवेत. तेव्हा मीरा आता खूपच गोड लाजते आणि सत्याकडे अजून खूप वेळ पाहू लागते. तेव्हा सत्या खूपच प्रेमाने तिच्याकडे पुन्हा पुन्हा पाहतो. तर मीरा त्याच्या हातावर अशी थापडच मारते आणि म्हणते, हात काढा बरं अगोदर. मग त्यानंतर सत्या म्हणतो की सॉरी. त्यावेळी मीरा म्हणते, आता ते जाऊ द्यात, तुम्ही चला बरं माझ्यासोबत. तेव्हा तो विचारतो, आता कुठे जायचं? मग मीरा म्हणते, चला बरं. असं म्हणून ती एक पांघरूण घेते आणि त्याला घराच्या बाहेर घेऊन जात लगेचच पार्किंगमध्ये घेऊन येते आणि म्हणते की हे पहा, घ्या तुमची डार्लिंग घ्या आणि आज आपण आता दोघेजण इथेच झोपणार आहोत. तेव्हा सत्य आश्चर्याने विचारतो, काय गाडीतच झोपायचं? तेव्हा मीरा म्हणते, आता तुम्हाला मी सुद्धा पाहिजे आणि तुमची गाडी सुद्धा पाहिजे, मग याला तर एकच पर्याय आहे. असं म्हणून ती हात पुढे करते. तेव्हा सत्या खूपच खुश असतो, कारण त्याला सुद्धा हेच हवं असतं की आज आपण गाडीत झोपावं आणि त्याचंच ते स्वप्न आता मीराने पूर्ण केलेलं असतं. तेव्हा तो आता विचारतो, खरंच आपण असं करायचं आहे का? त्यावरती मीरा म्हणते, हो. मग तो गाडीचं लॉक लगेचच उघडतो आणि म्हणतो, ये बस बरं. तेव्हा मीरा आणि सत्या हे दोघेही आता गाडीत बसतात आणि खूपच खुश असतात. एकमेकांकडे पाहतच राहतात, कारण सत्याला हेच हवं असतं की कधी एकदा मी गाडीत जाईन, तिथे बसेन आणि तिथेच अगदी माझ्या डार्लिंगसोबत म्हणजे गाडीसोबत वेळ घालवेन आणि शांतपणे तिथेच रात्रभर झोपेन. आणि मीराने बरोबर मनातलं ओळखल्यामुळे आता सत्याला मीराचा खूपच अभिमान वाटत असतो, कारण हळूहळू का होईना मीरा ही माझ्या मनातलं सगळंच ओळखायला लागली. हे सत्याला खूप आवडत असतं. त्यानंतर ते दोघेही निवांतपणे असे सीटवर आपली पाठ टेकवतात आणि डोकं सुद्धा आणि एकमेकांकडे खूप वेळ पाहतच राहतात. त्यानंतर आता मीरा विचारते, तुम्ही खुश आहात ना आता? तेव्हा सत्या म्हणतो, हो मी खुश आहे आणि या जगातला सर्वात जास्त खुश माणूस कोण असेल तर तो मीच आहे. आता तूच बघ की धूमकेतू, आकाशातले सगळे चंद्र आणि तारे दिसायला लागलेत आणि हे सगळं मोकळं आकाश हे मला खूप आवडतं. आज खूप दिवसानंतर हे असं अनुभवायला मिळालं आणि तुला सांगू, हे सगळं फक्त आणि फक्त माझ्या धूमकेतूमुळे दिसतंय. असं म्हणून तो तिचे आभार मानत सारखाच थँक्यू म्हणत असतो. मग आता मीरा हात पुढे करते आणि सत्याला वेलकम असं म्हणते. सत्या तू सुद्धा तिच्या हातामध्ये आता हात ठेवतो आणि हसतच तिला म्हणतो की हे जे काही तू बोलती आहेस ना, ते खरंच खूप भारी वाटतं हा धूमकेतू, मला ना खरंच खूप आवडतं. पण तुला खरं सांगू का धूमकेतू, मी या गाडीमध्ये ना माझं अगदी अख्खं आयुष्य सुद्धा काढू शकतो. तेव्हा मीरा म्हणते, आणि मी तुमच्याबरोबर कुठे सुद्धा अगदी अख्खं आयुष्य काढू शकते. तेव्हा सत्या आता मीराला म्हणतो, तू जर अशी सोबत असेल ना माझ्याबरोबर आयुष्यभर, तर आपला संसार खरंच खूप सुखाचा होईल. मग 2चे 3 होतील आणि 3चे 4 सुद्धा होतील. असं म्हणून तो मोठ्यानेच हसतो. तेव्हा मीरा मात्र गालात त्याच्याकडे पाहून हसते आणि तिला खूप लाजल्यासारखं होत असतं, कारण सत्याने आता मुलांचा विषय काढलेला असतो. त्यानंतर मग हसत असतो, म्हणतो, अजून एक सांगू का, पण हे खूप भारी आहे हा. तेव्हा मीरा म्हणते, हो सांगा की. मग आता सत्या म्हणतो की अगं तू म्हातारी झाल्यानंतर म्हणजे पार अगदी म्हातारी झाल्यानंतर ना खूप भारी दिसशील बघ. तेव्हा मीरा आता लाजते आणि त्याला म्हणते की तुम्ही सुद्धा सेम असेच दिसाल बघा. तेव्हा सत्य हसतो आणि विचारतो, गुंडासारखा ना? मग आता मीरा म्हणते, गुंड असतील तुमचे दुश्मन, अहो तुम्ही तर हिरो आहात, हिरो. असं म्हणून ती त्याचं हिरोसारखंच कौतुक करू लागते. मग ते दोघे सारखे एकमेकांबरोबर गप्पा मारत असतात. आता गप्पांमध्ये त्यांचा खरंच खूप वेळ जातो, तरीही मीराला ते कळत नाही आणि सत्याला सुद्धा. मग आता इकडे आजी सत्या आणि मीराच्या रूममध्ये येतात आणि
समोर पाहतात तर ते दोघेही तिथे नसतात, म्हणून आजीला जरा टेन्शन येतं आणि आजी विचार करू लागते की बापरे, हे दोघे गेले कुठे, असं म्हणून पुन्हा एकदा ती त्यांच्या रूमबाहेर पडते. तर इकडे मीरा म्हणते आता झोप आली आहे. तेव्हा सत्याच्या अंगावरती पांघरून टाकते आणि अर्ध पांघरून आता आपल्या अंगावर देखील घेते. त्यानंतर ते दोघेही एकमेकांचे हात असे घट्ट पकडवून ठेवतात, एकमेकांकडे पाहतात आणि एकमेकांकडे पाहून हसतच अगदी गाढ झोपी जातात. त्यांचंच त्यांना कळत नाही. तेवढ्यातच आजीसुद्धा तेथे येतात आणि त्या दोघांना असं गाडीत झोपलेलं पाहतात. मग आजीलाच हसू आवरत नाही. तेव्हा आजी हसूनच त्या दोघांची आता दृष्ट काढत असतात. दोघांचं त्यांना खूप कौतुक वाटत असतं आणि आपल्या काजळाचा टिक्का देखील त्या गाडीला लावतात, कोणाची दृष्ट लागू नये म्हणून. मग आता आजी खूप कौतुकाने त्या दोघांकडे पाहतात आणि म्हणतात, ही जर सोबत असतील कायम तर कोणत्याही संकटाला अगदी मात देऊ शकतात आणि खूप प्रगतीसुद्धा करू शकतात, कारण या दोघांची जोडीच वेगळी आहे. दोघेही एकमेकांना समजून घेतात, सुखदुःखात एकमेकांबरोबर असतात आणि कितीही मोठं स्वप्न असेल ना या दोघांचं तरीही ते पूर्ण करतील, कारण त्या दोघांना एकमेकांची साथ आहे. असं आजी जेव्हा म्हणतात ना तेव्हा मात्र आजीच्या डोळ्यातून आनंदाश्रू येतात आणि या दोघांच्या प्रेमाला कुणाचीही नजर लागायला नको. तर आता दोघेही अगदी गाढ झोपलेले असतात, तर आजीसुद्धा तेथेच उभ्या राहतात. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये मीरा ही सकाळी लवकर उठून घरात येते, सगळं काही व्यवस्थित आवरते. निरूपा बाहेर येते आणि म्हणते मला चहा हवाय आणि आधीपासून केलेला नको आहे हा मला चहा अजिबात. तेव्हा आता रिया मीराचा हात पकडते आणि म्हणते, मीरा वहिनी अगं तू बस ना, कुठे जातीये, अगोदर माझं ऐक तर. तेव्हा निरूपा म्हणते अगं मला चहा हवा आहे. तेव्हा रिया म्हणते मॉम मी काय म्हणते ऐका ना, तुम्ही स्वतःच घेता का हो चहा? अहो आत्ता 10 मिनिटं आधीच केलाय, जरा फ्रेशच आहे चहा. तेव्हा रियाचं हे बोलणं ऐकून देविका आणि निरूपाला भलतंच टेन्शन येतं. तेव्हा आता लगेचच निरूपा ही बाजूला जाते आणि म्हणते 3-3 सुना आहे आणि साधा चहासुद्धा देत नाहीत मला. आता ही रिया मीराला मुठीतनं सोडण्याऐवजी मलाच काहीतरी करायला हवं असा निरूपा विचार करते आणि समोर पाहते तर या तिघीही गप्पा मारत असतात. त्यामुळे ते निरूपाच्या डोळ्यात खुपतं. अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.